तर रामराम भावानो, हा कालचा विषय तुम्हाला माहितच असेल. काल आपल्या ऊसात काहीतरी बिबट्यानं मारून टाकलेलं आणि तोडकरीत जाम भेलेलं. आता नक्की डिटेलमध्ये काय झालं ते पुढे तुम्हाला सांगतो. ऊस तोड्याने रक्त बघून सगळा ऊस म्हणले ते जाळला पाहिजे, जाळल्याशिवाय आम्ही तोडणारच नाही. त्यानंतर त्यांच्यातले एक साहेब म्हणले, मी झाडावर चढून उभा राहतो आणि बिबट्या वगैरे काय बाहेर येतो का बघतो, ऊसाच्या चारी बाजूने तुमच्यावर लक्ष ठेवतो. त्यानंतर विश्वजितलं म्हणलं, असं असं झाले. तर भावानं आपलं ते हुडकूनच काढलं की नक्की कुठनं आणलंय. सगळ्या रस्त्यानं रक्ताचे वनच उठलेला. असल्या कामात भावाच आपलं कोणच हात धरू शकत नाही. वेळ न घालवता सगळा ऊस पिटवून घेतला. आता म्हणलं काय व्हायचं ते होऊ दे, एकदाच काय जे नुकसान होईल पण डोक्याची कटकट जाईल. तोपर्यंत इकडे आबा ऑन फायर. आबाने तेवढ्यात आणि चटका मारला आणि भावाचं पोळं काढलं. असल्या टेन्शन मध्ये आबासने लय काय काय सुचते, कसं गोंडस असते ते. हन कसे स्माईल. तर भावानो, नेक्स्ट पार्ट मध्ये नक्की कुठनं ती जनावर ओढत आणलं ते तुम्हाला सांगतो. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे नवीन असतील त्यांनी ह्या पेजला फॉलो करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.